नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर. ही इथे समोर जी वास्तू दिसते ती 1884 साली ब्रिटिशांनी कोल्हापुरात बांधलेले अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल. आता त्याचं नाव छत्रपती प्रमिला राजे इस्पितळ असे आहे. पण कोल्हापूरकरांनी या दवाखान्याला अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल असं कधीच म्हटलं नाही. पण या दवाखान्याची एक ओळख थोरला दवाखाना अशी कोल्हापूरकरांनी केली आणि या दवाखान्याबद्दल एक खूप चांगली आत्मीयता जपली. या हॉस्पिटलमध्ये कोल्हापुरातील सर्व नामवंत जे डॉक्टर होते त्यांनी या दवाखान्यातच आपल्या डॉक्टरी सेवेची सुरुवात केली. हे हॉस्पिटल म्हणजे कोल्हापूरकरांच्या हक्काचं ठिकाण ठरलं. या ठिकाणची स्वच्छता, या ठिकाणचे डॉक्टर, या ठिकाणी दिले जाणारे औषध हे सारे म्हणजे कोल्हापूरकरांच्या आरोग्याचा एक फार मोठा असा हा दवाखाना आधार ठरला. 1884 साली हा दवाखाना बांधून किंवा हे हॉस्पिटल बांधून पूर्ण झाले. पण आता जर मी सांगितलं तर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल, कारण अलीकडे सरकारी काम म्हणजे ठरलेलं बजेट समजा जर एक 5 लाख असेल तर काम पूर्ण होताना 5 लाखाचे 10 लाख नव्हे, 5 लाखाचे 15 लाख रुपये खर्च होतात आणि 5 लाखाचं ते ठरलेली जी योजना आहे ती साधारण 15 लाखावर जाऊन पोचलेली असते. त्यामुळे शासकीय किंवा सार्वजनिक ज्या इमारती आहेत, त्याचे प्रकल्प असोत, त्याच्या इमारती असोत, धरण असो, कालवा असो, प्रत्येक ठिकाणी असं बजेट वाढत जातं आणि बजेट किती वाढतं त्याला काही अंत नसतो. पण आता मी या ज्या आपल्या कोल्हापूरकरांच्या थोरल्या दवाखान्यासमोर उभा आहे त्या दवाखान्याचा खर्च तत्कालीन इंजिनियरनी 3,05,000 रुपये असा काढला होता. अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल, या हॉस्पिटलचं बांधकाम या 3,05,000 ऐवजी 3,04,800 रुपयात झालं. म्हणजे ठरलेल्या खर्चापेक्षा 200 रुपये कमी खर्च या दवाखान्याच्या बांधणीला आला. रकमेच्या आकड्यात म्हणजे खर्चाच्या रकमेच्या आकड्यात अगदी थोडाफार बदल होईल, पण असा जो 200 रुपये बजेट वाचलेल्याचा उल्लेख या हॉस्पिटलच्या जो उद्घाटनाचा जो एक हे असतो दगड असतो त्या दगडावर कोरलेली ही सारी माहिती आहे. म्हणजे तत्कालीन आरोग्य व्यवस्थेवरही हे हॉस्पिटल कोल्हापूरकरांना उपयोगी पडले. पण त्यावेळीची बांधकामाची शैली आणि बांधकामाचा खर्च आणि बांधकाम करून घेणारी यंत्रणा किती ताकदीची होती की ज्यांनी या हॉस्पिटलचा खर्च 3,05,000 रुपये धरला होता तो या 3,05,000 ऐवजी 200 रुपयानं कमी करून ही या हॉस्पिटलची इमारत उभी राहिली. या हॉस्पिटलचं पहिलं नाव अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल. कोल्हापूरकरांनी हे हॉस्पिटलला कधी अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल असं म्हटलंच नाही. कोल्हापूरकरांनी या हॉस्पिटलला थोरला दवाखाना हे आपल्या अगदी आदराचं असं नाव दिलं आणि तेच कित्येक वर्ष सुरू होतं. त्यानंतर या हॉस्पिटलचं नाव छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल असे करण्यात आले. या छत्रपती प्रमिला राजे कोण हे कोल्हापूरकरांना आत्ताच्या पिढीला माहीत नाही, पण आत्ता जे शाहू महाराज आहेत त्यांचे वडील शहाजी महाराज कोल्हापूरचे आणि त्यांच्या पत्नीचं नाव प्रमिला राजे असं या हॉस्पिटलला देण्यात आलं. कोल्हापुरात आरोग्यसेवा जरूर अगदी विकसित झाली. अगदी चांगले चांगले तज्ज्ञ कोल्हापुरात येऊन आरोग्यसेवेचं काम करू लागले. सरकारी काम असल्यामुळं इथं थोडा उशीर व्हायचा, पण आता सगळ्या सेवा या छत्रपती प्रमिला राजे इस्पितळात मिळतात. अगदी पहिल्यांदा हृदय शस्त्रक्रिया सुरू झाली कोल्हापुरात ती याच हॉस्पिटलमध्ये सुरू झाली. छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल या वास्तूचं मजबूतीकरण, संवर्धन आणि रंगकाम आता या
उद्घाटनाच्या निमित्तानं झालेला आहे. ही एकूण रंगसंगती, इमारतीवरील या वास्तूवरील आकार आणि प्रत्येक कमानीत एक दोरीचाही फरक नसलेली बांधकामाची अगदी अशी आदर्श पद्धती या ठिकाणं दिसून येत आहे. कोल्हापूरचेच अनिकेत नंदकिशोर जाधव या तरुणानं या सगळ्या वास्तूचं हे वैभव आपल्या रंगकामाच्या आधारे फुलवलेलं आहे.